एक संकल्प करा, कोणत्याही गोंधू महाराजांच्या नादी लागण्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबराची सेवा करा. बस जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुम्ही तुमच्या मनाला कोणत्याही बोलच्या नादी लागता, कोणत्याही महाराजाच्या नादी लागता, त्याला काही उद्योग केले आता आम्ही सांगितलं तुमच्या नादी लागायचं. मी तुम्हाला काय कीर्तनकार म्हणून काय सांगतो, ज्ञानोबा तुकोबरा सोडून दुसऱ्यावर विश्वास नका ठेवू. जीवनामध्ये प्रगती होणार नाहीये. आणि 2025 मध्ये एवढे ताकदवर बाबा राहिले नाही बरं ना. त्याच्यामुळे तुम्ही कुंभमेळ्यात पाहिले का, एकाचा एक महात्मा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? पण सगळेच महात्मे असं काही सांगतायत मी. तिथं महात्मा नाहीये असा माझा आरोप नाहीये. एवढा मोठा जागतिक लेवलचा उत्सव चालू झाल्यानंतर महात्मेशिवाय कसा होईल महाराज? पण संतांच्या नावाखाली संतांची संख्या खूप झालेली आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, पाणी पिना छान के और गुरु करना. तुम्ही जर साडी घ्यायला गेल्या संक्रांतीची तर एका साडीसाठी 400 साड्या पाहता नाही तुम्ही. आणि एक साडी पसंत करण्यासाठी जर 400 साड्या पाहत असाल माया हो, तर साधू ठरवत असताना गायनावर आणि कीर्तनावर कसं काय महाराज ठरवणार तुम्ही? त्याचं जीवन काहीतरी पाहिलं पाहिजेत का नाही? म्हणून माझी विनंती करा, ज्ञानोबा तुकोबरा सोडून दुसऱ्याच्या भानगडीत पडूच नका. संगती 3 प्रकारची शास्त्रामध्ये, एक कुसंगत आहे, एक सुसंगत आहे, एक विसंगत आहे. कुसंगतीने काय होतं प्रमाण, एकनाच्या संगे त्या देशाचा राजा विश्रांती करण्यासाठी त्या झाडाखाली आला. सूर्याची किरण राजाच्या चेहऱ्यावर पडत असल्यामुळे राजाला झोप येत नव्हती. हे ज्यावेळेस राजहंसाच्या लक्षात आलं त्यावेळेस राजहंसाने आपले पंख वर केले. सूर्याची किरण आपल्या पंखावर घेतली, राजाला झोप लागली. कावळ्याची राजहंसाची चर्चा चालू होती. कावळ्याचं बोलणं झालं. कावळा म्हणे, राजहंसा पुढे मला 2-3 ठिकाणी दौरे करायचे, येऊ का मी? हो या या या. कावळा उठला पण कावळ्याने कावळ्याचा स्वभाव सोडला. कावळा कुठेही न्याय करणार म्हणजे कावळा सप्त्यात आणा, कावळा ग्रामपंचायत मध्ये न्या, कावळा दिंडीत न्या, कुठेही न्या कावळा. मी कावळ्याचा विषय सांगतो बरं, तुम्ही म्हणजे माणसाकडे पाहू नका. कावळ्याचा विषय सांगा. कावळा वेगळा आणि 2 कावळा वेगळा, बरोबर आहे का?
जसा कावळा उठला कावळ्याला कावळ्याची विष्ठा खाली टाकली, जशी ती विष्ठा पडली तशी राजाच्या तोंडावर जात आली. राजा मी या देशाचा राजा आहे आणि माझ्या तोंडावर विष्ठा टाकली. कावळा उडून गेला, वरती बघितलं राजहंस दिसला, भाल्यातला बाण काढला, धनुष्याला बाण काढला, बुंग बाण गेला. राजहंसाच्या काळजात बाण पोचला, राजहंस खाली पडला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये राजहंस खाली पडला. प्रधानजीने पाहिलं राजहंस पडलाय. पळत 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 प्रधानजी आले. राजेसाहेब काय केलंय तुम्ही? काय नाही, मी झोपलेलं असताना माझ्या अंगावर विष्ठा टाकली. ज्यावेळेस प्रधानजीने विष्ठा पाहिली त्यावेळेस प्रधानजी म्हणले, राजेसाहेब ही विष्ठा राजहंसाची नाही, कोणाची? प्रधानजीची, याची कोणाची? कावळ्याची. आणि मग राग आला त्याला. काय आला? राग आला प्रधानजीला. एका निष्पाप प्राण्याची हत्या केली राजेसाहेब तुम्ही, कळत नाही तुम्हाला? राजालाही वाईट वाटलं. माझ्या एका छोट्याशा गलतीमुळे राजहंसासारख्या प्राण्याचा घात झाला. पण राजहंस विचार करत होता, दोषी राजा नाहीये, दोषी मी आहे. काय म्हणला राजहंस? दोषी राजा नाहीये, दोषी मी आहे. मला कळालं नाही कोणाची संगत करायची. पतन उतार संघाचा महिमा विसंगती परमार्थात नको, विसंगती संसारात नको, विसंगती कीर्तनात सुद्धा नको. कीर्तनात ती विसंगती सांगू, खूप चांगली माईक सिस्टीम आहे. महाराष्ट्रात एक नंबरची माईक सिस्टीम आहे. गायक चांगले, वादक चांगले आणि टाळकरी नसेल तर कीर्तन होईल का? टाळकरी सुंदर आहे, गायकही एक नंबर पट्टीचे आणि पखवाजे नुसते दोनच बोलवा होतात, दुखतोय खुब्यात, दुखतोय खुब्यात. जमत का महाराज? पखवाजेही चांगला आहे, टाळकरी चांगले, कीर्तनकाराचा ताळमेळ नाही. जमल का महाराज? या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याशिवाय ब्रह्मनाथ तयार होत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? या सगळ्या गोष्टी एकत्रित यावं लागेल ना. अहो नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. याचं कारण काय? जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये गायन कोण करत होते? ज्ञानोबराय करत होते. कोण करत होते? ज्ञानोबराय. आणि काय त्या कीर्तनाचा आनंद महाराज? नाचता नाचता देवाचा कबीर महाराज त्या कीर्तनात करायचे. कबीर महाराज म्हणायचे, सावध होई देवा ऐसे बोले. कबीर महाराज सांगायचे, हो पांडुरंगा, अहो पितांबर सुटला तुमचा, कळतं का नाही तुम्हाला? नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस देव नाचत होते. हे नामदेवरायच्या कीर्तनाची ताकद आहे. आमच्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात. माझी या सत्यवादाची वाचा केली बहुत करतो. 2-4 दिवसापूर्वी माझ्या कीर्तनाला एक म्हातारी आली. कीर्तन संपल्यानंतर माझ्या गालावर हात फिरवला. मी भाऊ पुरुषोत्तम किती गोड कीर्तन करतोस. मलाही बरं वाटलं. मी आजीचं दर्शन घेतलं. मला आई तुला काय आवडलं माझ्या कीर्तनातलं? जुनी म्हातारी होती म्हणे, बाळा मी काय शाळेत गेलेली का, मला काय कळतं, पण निश्चित तू चांगलं कीर्तन करतो. परत मी म्हातारी विचारला, आई सांग ना ग तुला काय आवडलं कीर्तनातलं? म्हातारी म्हणे, बाळा मी लय मोठे कीर्तन ऐकले पण तुझ्यासारखा कीर्तनकारच नाही पाहिला. मग तर मला अजून आनंद झाला. मला आजी नेमकं तुला एवढं काय आवडलं? गायन आवडलं, बोलणं आवडलं, नेमकं काहीतरी आवडलं असेल का नाही? अर्धा तास म्हणे तुझ्यासारखा कीर्तनकार नाही पाहिला. की शेवटी म्हातारी मला खरं सांगणं काय आवडलं? म्हातारी म्हणे, भाऊ कशाचं काय आवडायचं रे? घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. बाळा तू नुसतं रूप पाहत रोजचे माझ्याबरोबर मी घोरायला बरोबर आहे का नाही? म्हणून विसंगती परमार्थातही नको आणि विसंगती संसारातही नको. मुंबईचा एक माणूस कर्नाटकला गेला. दुष्काळ पडला, काय करावं कसं करावं, बेरोजगारी होती म्हणून काय करावं म्हणून कर्नाटकला गेला. मोटरसायकल रिपेअरिंगचं त्याला काम जमत होतं. ज्या कर्नाटकला ज्या ठिकाणी राहत होता त्या मालकाकडे राहत होत्या. मालकाला 4 मुली होत्या. किती मुली होत्या? 4 मुली. मुलगा चांगला होता, देखणा होता, रूपवान होता, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती, निर्व्यसनी होता. एक दिवस त्या माणसाने बोललो, ए दादा चहा घ्यायला ये. आणि चहा घ्यायला गेल्यानंतर तो माणूस सांभाळला, हे बघ मला 4 मुली म्हणे, एकदम देखणे रूपवाने. इकडे सगळे मुलं नॉनव्हेज खातात, दारू पितात, बेसनी लोक आहेत. तुझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, वारकरी दिसतो. माझी जी मुलगी तुला आवडत तिच्या मुलीसोबत लग्न कर.
तो म्हणला हो मी महाराष्ट्रातला आहे, मराठी बोलतो, तुमची पोरगी कर्नाटकी बोलती, दोघांचं कसं जमल? हा हुशार होता तो, म्हणे 2-4 वर्ष ती मुंबईला राहिली की मराठी शिकून जाईल, म्हणजे शिकून जाईल. आता बिहारचे लोक इथे येऊन मराठी शिकतात का नाही, गुजरातचे लोक इथे येऊन मराठी शिकतात का नाही, मग कशी शिकून जाईल? तो हो नाही हो नाही हो नाही म्हणता लग्न झालं. कीर्तनात लग्न व्हायला मोडायला उशीर लागत, तर लावणाराही मीच आणि मोडणारा सुद्धा मीच. लग्न झाले याने विचार केला 25-30 लाख बँकेने काय किती दिवस थांबायचं, चला आपल्या अमरनाथला जाऊ, एखादं छोटंसं दुकान टाकू, आई वडिलांची सेवा होईल. रेल्वे स्टेशनवर गेला, 2 तिकीट रिझर्वेशन केले, ज्या दिवशी गाडी त्या दिवशी गाडीत बसला. भारतात तुम्ही कोणत्याही राज्याचा, युपी मध्ये जा, मध्य प्रदेश मध्ये जा, हरियाणा मध्ये जा, राजस्थान मध्ये जा, पंजाब मध्ये जा, कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी हिंदी लँग्वेज चालते. पण आंध्र, तामिळ, कर्नाटक हे राज्य असे महाराजात तर तिथे इंग्लिश किंवा त्यांची लँग्वेज दुसरी चालत. तर अक्षर बी असे कुरकुर जिलेबी सारखे काहीच नाही. आणि काळे डक लोक आहे, काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे, एवढे काळे एकदम काळे. अन्नम पप्पू नुसता भाकर सांबर, गेला माणूस तिकडे जर सत्याला गेला ना परत येणंच नाही महाराज, बरोबर आहे का नाही? 2 जण रेल्वे स्टेशनवर आले, गाडीत बसले. आता यालाही इंग्लिश कळत नव्हती, कर्नाटक कळत नव्हती आणि तिला काही मराठी समजत. 10-5-100 किलोमीटर गाडी गेली, एका स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर हा मराठी भाषेत तिला म्हणतो, हे आता ऐकलंस का, हे कोणतं स्टेशन आहे? आता त्याला वाचताच येत नव्हतं ते अक्षर. आता हिलाही काही मराठी कळत नसल्यामुळे ती तिच्या भाषेत त्याला म्हणली, यनंत्री काय म्हणताय तुम्ही? याला वाटलं हे यनंत्री स्टेशन आहे का, कळतच नव्हतं काही, सगळं आवडलं. परत गाडी सुरू झाली, परत गाडी थांबल्यानंतर हा परत त्याला म्हणतो, का कोणतं स्टेशन आहे? ती म्हणली यनंत्री काय म्हणतात? त्याला वाटलं आपल्या तिकडं नाही का छोटी यनंत्री मोठी, गाव कसं छोटं, बरोबर आहे. पण परत गाडी सुरू झाली, 40-50 किलोमीटर गेली गाडी, परत थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो, का कोणतं स्टेशन आहे? ती परत म्हणली यनंत्री. हा म्हणली खूप बुद्रुक पाहिलं, पण तिसरं बुद्रुक काही पाहिलं. पहिलंच आपलं महाराष्ट्रीयन कांदे खाऊ, जशी बाई पाठीमागे गेली तशा 2 तिच्या कानाखाली ठेवून दिल्या. कानाखाली ठेवून दिल्यानंतर ती रडायला लागली आणि रडता रडता ती तिच्या भाषेत याला म्हणजे सुनकोंड रे का मारताय तुम्ही मला, काय म्हणली ती, सुनकोंड रे का मारताय तुम्ही मला. हा तिला सांगतो, तुला अगोदर सांगता येत नव्हतं सुनकोंड स्टेशन आहे. बोलत महाराजांची भाषा आहे. कानडी